हॅलो सर्वांना. माणसाला कुठली पण गोष्ट जर फुकट मिळाली ना तर त्याची माणसाला किंमत राहत नाही. हो की नाही? एवढं मात्र खरं आहे. फुकट कुठली पण गोष्ट, परंतु जर एखाद्या वेळेस तुम्ही आजारी पडला किंवा आपले कोणी घरातलं आजारी पडलं, तर आपल्याला कळतं की आपण बाहेर असताना जो ऑक्सिजन घेतो तो आपल्याला फुकट मिळतो. पण त्याची जर किंमत आपण दवाखान्यात करायला गेलो, एखाद्या आजारी माणसाला जेव्हा ऑक्सिजन लावतात तेव्हा त्याची किंमत किती असते? डॉक्टर किती बिल घेतात? घेतात का नाही? तुम्ही पाहिले का नाही? मी तर पाहिले बघा. सारखं ते ऑक्सिजन मशीन चालू असतं. ऑक्सिजन बंद तर माणूस जाण्याची चिन्ह दिसतात, म्हणून सतत ऑक्सिजन लावलेले असतात. आता तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं मशीनच करून ठेवलेली. ऑक्सिजन असं हे करतात, ते मशीनमध्येच भिंतीमध्येच फिट केलेलं आणि त्यातूनच ऑक्सिजन देत असतं सतत, माहिती का? म्हणून तर म्हणतात ना, फुकट भेटलेल्या गोष्टीची किंमत नसते आणि विकत घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं. माणूस प्रत्येक वेळेस म्हणत असतं, अरे किती महागाची आहे माहिती का तुला? हां, किती पैसे दिलेत त्याला, त्याची जरा किंमत कर. म्हणता का नाही? तुम्ही पण म्हणत असाल बघा. आणि एखाद्याची फुकट भेटलेली गोष्ट, त्याची काहीच किंमत नसते. प्रेम म्हणा, घर म्हणा किंवा इज्जत म्हणा, काही कुठली गोष्ट फुकट भेटली, कशीही वापरा आणि आपल्या स्वतःची पैसे गेलेले असतात त्याची फार किंमत असते. सतत त्या व्यक्तीला आठवण करून देतात की अरे किती पैसे लागले, किती पैसे लागले असं आहे.